राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची बहिकथा सांगताना विशेष आनंद होतो आणि त्याचं कारण तुम्हाला सांगतो. संबंधित कथा काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असं डिक्लेमर आधीच तोंडी देऊन टाकतो, म्हणजे परत टेन्शन नको. आणि बऱ्याचशा कायद्याच्या गोष्टी पाळाव्या लागतात असा पण विषय आहे. काही सत्य, काही काल्पनिक. पण बरोबर मी आंघोळीत लघवी करतो आता, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. जे सांगायचं, जी माहिती आतली तुमच्यापर्यंत पोचवायची, त्याच्यात मी माझा प्रयत्न चालू आहे आणि तुम्ही तेवढं डोकं लावून समजून गेला म्हणजे हुशार आहे, त्याबद्दल काय वाद नाही. आपण आता डायरेक्ट मुद्दे येऊ. ह्याच्यात थोडासा तुम्हाला बी तर्क लावायचा आहे. तर्क थोडंसं विचार करण्याचा लावण्यासारखा विषय हा. आणि माणसाला भीती ही असली पाहिजे. भीती ही लय मोलाची गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. थोडी मनाला भीती वाटली ना की माणूस वाईट मार्गाला न जाता सरळ मार्गे चालायचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्यातून कुठलाही असं विषय थोडा नाजूक असल्यामुळं अश्लीलता अजिबात त्या दृष्टीने घेऊ नका अजिबात. ते तुम्ही तेवढी हुशार त्यात काय, म्हणजे माझा सांगण्याचा जे उद्देश आहे ना तो सफल होतो, बाकी काय नाही. जीवाची मुंबई, महाराष्ट्रातलं मुंबई सध्या बऱ्यापैकी गुजरात्यांचं तिथं वर्चस्व आहे. मराठी माणसाला हुसकून काढण्यात आलेले आहे बाहेर. काही त्यांना कोंडी केली की विषय संपतो त्यांचा. आणि जे अर्थी आपला कट कार्यक्रम झाला आहे, मराठी माणूस बाहेर, गुजरात्यांचं वर्चस्व बऱ्यापैकी मुंबईत. आणि अशा मुंबईत घडलेली आणि आजही घडत असलेली अशी स्टोरी आपल्याला पॅरानॉर्मल, म्हणजे थोडंसं अतृप्त आत्मा, देव आहे ना तिथं दानवपण आहे, 100% ध्यानात ठेवा. प्रकाश आहे तिथं अंधारपण आहे. आणि अंधार पडला की अशा शक्तींना ज्या जोर येतो. आपण डायरेक्ट कम टू द पॉईंट असा कार्यक्रम करू. मुंबईमध्ये भिवंडी आणि भिवंडीमधलं कान्हेरपाडा नावाचा एरिया आहे. त्या ठिकाणच्या का बिल्डिंगमध्ये घडलेली घटना आहे. ही घटना जाणून असताना एक छोटीशी घटना कळली की तुम्हाला अख्खी घटना डोक्यात आली म्हणून समजा. आणि मी बी एकदम अगदी फापट पासर न करता प्रत्येक पॉईंट टू पॉईंट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. ह्या मुंबई नगरीत देशभरातून अनेक लोक पोटभरासाठी, त्याच्यातलाच एक दिनेश नावाचा मुलगा, वर्षी असेल 21-22, बिहारचा. तिथून तो, आपण त्याला बाह्या म्हणतो, पण ती बरेचसे बाह्याच्या नावाखाली इथं सह्या बनायचा प्रयत्न करतात. मुंबई पोलीसच्या रेकॉर्डनुसार बरेचसे आपल्या मुलींना फोस लावून हे बाह्या लोक नेतात. काही जण लग्न करतात, काही जण त्यांना विकून टाकतात, काही जण त्यांना वाम मार्गाला लावतात आणि त्यांच्याकडून धंदा करून घेऊन पोटं भरतात. अशी सुद्धा परिस्थिती आपल्या मराठी मुलींची आहे. त्याच्यामुळं मराठी मुलींना हातोडी विनंती आहे, माता माऊली, इथं काय असेल ते आपल्या आपल्यात बघू आपण. ते बाया बियांच्या नादी, त्या मुसलमानाच्या नादी काय हिंदूंच्या मुलींनी लागू नाही. आपण आता जाग्यावर येऊ. हा दिनेश 21-22 वर्षाचा तरुण तिथं आला मुंबईत भिवंडीत. त्यांनी बऱ्याच ठिकाणी पहिल्यांदा हमालीचं काम केलं. वाशी टोल नाका, मार्केट यार्ड आहे मोठं. त्याला काही ती कष्टाचं काम आहे. पोरगा जरा हुशार होता आणि पोरगा अत्यंत देखणा होता, गोरा पान होता. त्यांनी त्याची बुद्धी लय फास्ट चालायची. आयला म्हणलं बिगर कष्ट करता आपल्याला पैसा कुठे मिळेल. मग त्यांनी डोकं लावलं. त्यांनी बाजारातून जाऊन साडी, वीग, मेकअपचं सामान आणि 4 भिंतीच्या आतमध्ये एकदम करेक्ट तो दाढी बिडी मिशा गुळगुळीत करून तृतीयपंथी बांधला. आता ओरिजिनल तृतीयपंथी मग असतात ना, दिदी म्हणू आपण त्यांना, त्यांचं हे भीक मागतात. काही तृतीयपंथी सगळे सारखे नाहीत, काय लय विचित्र असतात. ती खूनसुद्धा करतात, काही जण लुटतात, लाखलफडी, रेल्वे बिल्वे तुला त्रास देतात बघा. पण बरेचसे हे अतिशय चांगले आणि त्यांना ती भीक मागावं लागते, पैसे मागतात. याचं कारण म्हणजे समाज त्यांना स्वीकारत नाही, समाज त्यांना नको. आता एखाद्या शेटजीन दुकान टाकलं, किराणा दुकान, कापड दुकान, 4 तृतीयपंथी कामाला लावू शकत नाही का? तो लावतो का? तो त्यांना रोजगार देत नाही, म्हणून त्यांना तो व्यवसाय करावा लागतो. ह्या दिनेशने तृतीयपंथ्याचं रूप घेऊन 500, 200, 1000 रुपये, 2000 रुपये टाळ्या मारून आपली सुरुवात केली. चालणं बिलणं सगळं त्याचं असं तसं होता पुरुष व्यवसाय. मला चांगले बा फोकाट पैसे मिळतात, नुसते टाळे मारून पैसे. आणि त्याचं एक स्वप्न होतं की त्याला
एका मुलीशी लग्न करायचं होतं. ती काय अशी अस्तित्वात नव्हती किंवा लफडं नाही, काय नाही, काय नाही. त्याच्या मनात होती की मी इथं पैसे कमवीन, परत बिहारला जाईन, त्याच्या राज्यात जाईन आणि त्या ठिकाणी त्या मुलीशी लग्न करीन आणि तिचं सांकेतिक नाव याने लाडो ठेवलं होतं. ती त्याच्या स्वप्नसुंदरी होती थोडक्यात. आणि या लाडोसाठी सगळं काय करीन ह्याच्या डोक्यात फिट. इथं थोडा पैसे कमावायला लागला आणि त्यांना काय जगायला पैसे लागत नाही. कचून तांदूळ वाटतात, टमाटा हाणतात, ते तुमचं ते सांबार उंबर करतात कधी कधी, बटाट्याचं लय आवडीचा, असं त्याचं साधं जेवण असतं. पैसे साठवायला लागला ते. आता झालं काय, तो तृतीयपंथी नाही हे लक्षात समाजाच्या येऊन येतं नाही. लोक काय दुकानून टाळे मारले पैसे द्यायचे, पण जे ओरिजिनल तृतीयपंथी आहेत तिघं चौघजण त्यांनी त्याला हेरला. कारण त्यांचं कसं असतं, जागा वाटप विटप हे एकदा चक्कर मारून गेला की तासाभरने जर दुसरा आला तर देणारा किरकिर करतो. आभी तो गया ये ना अभी आया तो यार ऐसा नाही, चलता धंदा नाही आहे, आमकं तमकं लागलं पडी. ते म्हणला तुला काय पैसे देणार नाही. म्हणजे कोण आलं? तुम्ही एक आदमी काय तुम्हाला आदमी तुमको मालूम नाही की आमकं तमकं. ह्या चौघाजणांनी पाळत ठेवली कोण येतंय. हा सकाळच्या भारी जायला 9-10 वाजताच दिनेश. शनी म्हणले नवीन आहे का, तुमच्या मेळ्यातला आहे का, आमच्या मेळ्यातला आहे, आमकं तमकं. घेतला कॉपच्यात घेतला आणि साईडला नेला. आता यांच्या बाणात चांगला माणूस बी पडत नाही तुमच्या माझ्या सांग. त्यांची बाण लागली ना तटच. आता वयस्कर असन काय माणूस तर म्हणता, ए बाणणं करू नका, मारमार करू नका. त्या दिनेशला यांनी अख्खा तपासला खालून वरून. हां, त्याचं सामान विमान तपासलं सगळं. तिथं काय लाज लज्जा विकून कार्यक्रम असतो, तिथं काय विषय नसतो. सामान तपासलं, त्यांना कळलं की हा पोरगा आहे. दिला सोडून, म्हणले परत येऊ नको, जा. आता ह्याला ती वर त्या मलाईची सवय लागलेली. यांनी 2-3 दिवस जरा गाभारल्यामुळं ग बसला. दिन्यान 4थ्या दिवशी परत निघाला. 4थ्या दिवशी सकाळच्या ऐवजी संध्याकाळी गेला. 8-9 वाजता. थोडी भीती वाटायची म्हणून हाणली नाईटी त्यांनी. नाईटी हाणलीनं मागत असताना यांनी त्याला पाहिला बा परत. ते 4 त्यांनी त्याला मारला अंधारात, इतका मारला. आणि तो जो एरिया आहे हाच एरिया आहे कान्हेर पाडा. रस्त्याच्या कडेला झाडी होती. ते सरकारी शासकीय बाकडी ठेवली असतात बघा, 2-3 माणसं बसतात आपली, येणारा जाणाऱ्याला म्हाताऱ्या माणसाला गप्पा मारायला. असं त्या बाकड्याच्या पाठीमागच्या साईडला त्याला मारला. त्याच्या गळ्यावर पाय दिले, त्याच्या अशी बॉडीवर नाचले. सकाळच्या पारी त्याच्या बॉडीला पार मुंग्या लागल्या होत्या, त्या दिन्याच्या डोळ्याला मुंग्या लागल्या होत्या. पोलिसांनी पंचनामा करून सदर त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं ओळख पटली गेली. ती बॉडी डिस्पोज करण्यासाठी किंवा त्याला अग्नी देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात बिहारच्या दिली. पोलिसांनी आपली प्रक्रिया पार पाडली. त्या आरोपींचा शोध लागला. त्या आरोपींचा शोध लागल्यानंतर त्यांना काय असेल ती कायदेशीर सजा झाली. 2 जण गावले, 2 जण गावले नाहीत, लाखलफडी. हा विषय संपला का इथपर्यंत. हा विषय सगळा झाला होता 2016 रोजी. नंतर 5-6 महिने निघून गेले, लोक विसरून गेली. तो जो एरिया आहे त्या ठिकाणी झाडी होती मोठी. या दिन्याचा आत्मा त्या झाडावर तिथं कुठंतरी भटकत राहिला. आत्महत्या करणाऱ्याला किंवा जसं मोक्ष मिळत नाही तो बुथच होतो, तसं प्रबळ इच्छा जर मागं राहून गेली तर त्या माणसाचं पण बुथ होतं. याला सायन्सचा नसला तरी आपल्या पुराणात आधार आहे. दुसरी गोष्ट, आणि सायन्सचा तरी का नाही, गौरव तिवारी तुम्ही सर्च करा. गौरव तिवारीनी इतकं जबरदस्त काम अख्ख्या भारतात कोण नाही केलं. पॅरानॉर्मल सोसायटी त्यांची संस्था होती 1 नंबर. आणि त्याचा खूनही कोणी केला, बुथानेच केला. अजून आपल्या सायन्सला आम्ही विज्ञानवादीन बुथ नसतंच म्हणणारांनी तो विषय स्टडी करावा आणि सांगावा गौरव तिवारी कसा नेला असं. ह्या जगात असं काही बरेच वेळा घडतं की आपल्याला त्याचा तपासच नसतं. जाऊन द्या. त्या ठिकाणी ते मोकळी जागा आहे, कुठल्या तरी बिल्डरने खरेदी केली, त्याच्यावर टावर उभारला. आता मुंबईत काही जागा कमी असल्यामुळे टावरले म्हटलं त्या 10, 12, 15 मजली 1 BHK काढले, काही 2 BHK काढले, काही हॉल काढले. त्यातला एक 1 BHK मग ते भाड्याने द्यायला सुरुवात केली लवकर खपानात. आता कसं आहे, लोक तंगीत आहेत. त्या ठिकाणी सुगंधाबाई तिचा नवरा आणि आजूबाजूची शेजारी काय ते सुगंधाबाईंनी तिचा नवऱ्याने एक फ्लॅट घेतला, तिथं राहायला. आता एक शास्त्र असं सांगतं, महिलांनी संध्याकाळी 7, 8, 9 नंतर आपले केस कधी मोकळे ठेवायचे नसतात. आता काही असतात फॅशन वेळे नुसतं चाप बीप लावणार कुठंतरी अख्खं केस मोकळंच, हे फार धोकादायक आहे संध्याकाळच्या टायमाला. कारण निगेटिव्ह एनर्जी जी आहे, आतृत आत्मा जे आहेत
ही केस मोकळं सोडलेली बाई आणि त्यात तर तिने सेंट मारला असेल ना, तिचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही, असा विषय असतो आतला जरा. शास्त्र आहे शेवटी. जे मानत आल्यात आपण मानतो, मी तर मानतोच. मला माहिती आहे काय आहे जगात आणि काय नाही. ती तिने ते काय त्याचं सुगंधाचं काय झालं कोणाला माहिती. पण ते अगदी लग्न झाल्यावर 10-12 दिवस अंगाची हळद नीट निघत नाही तर त्या सुगंधाला त्या दिन्याचं भूत तिच्या अंगात केलं बा, किंवा त्याने तिला पछाडलं असं धरून चला. परत काय प्रवेश कसा असतो ती थोडा आतला विषय. तर 9, 9:30 आता संध्याकाळचा टाईम. सिटीतील लोकांचं कसं असतं, 9ला येऊ नवरा, 10ला येऊ घरी. आल्यानंतर जेवण बिवण करायचं सगळं, थोडा टी व्ही बघायचा, ते झोपून जातात. का सकाळी लवकर लोकल पकडावं लागते, लवकर कामाला जावं लागतं. शेवटी पोटाला पर्याय नाही आणि काम केलंच पाहिजे. ह्या सुगंधाचा असा विषय व्हायला लागला. रात्रीच्या 10, 9:30 वाजल्या, झोपायचा टाईम झाला, जेवण बिवण झाली सगळी, की हिला बेचैन व्हायला लागायचं. हिला काय कळत नसायचं. मग ती काय करायची, ती वेगळ्याच एका जगात गेल्यासारखी पहिल्यांदा जाणार, पाणी गरम करून गरम पाण्याने कडक पाण्याने आंघोळ करणार 9:30-10 वाजता बरं का. आंघोळ करून बाहेर राहतात. आंघोळ केल्यावर स्त्री कशी टवटवीत दिसते गुलाबाच्या फुलासारखी. हां, मग ती केस मोकळेच. मग ती इतका भडक मेकअप करायची, गाऊन घालायची, कपडे घालायची, कधी साडी घालायची. पण तिचा जो मेकअप आहे हा मेकअप टोटल तृतीयपंथीसारखा असायचा. म्हणजे त्यात अशी चेहऱ्याला चमक वगैरे. आता ती सुगंध आधीच दिखणी, त्याच्यात ती मेकअप. पण जेव्हा ती बोलायला लागायची तिचा आवाज जे किनार होती, जो नाजूकपणा होता तो निघून जायचा आणि जरा राकट आवाज यायचा. तृतीयपंथीचा जो आवाज आहे हा गडी नाही बाई नाही, जरा मधलाच असतो. नीट बघा तुम्ही कधी पण. या ओरिजिनल तृतीयपंथीचा आपण त्यांना दिदी म्हणतो. दिदी म्हणलेलं त्यांना पण आवडतं असा विषय. ती बोलायची. नवऱ्याने जर बोलायचा काय प्रयत्न केला ना, चुप बटणारे, काय को खाली पेले तकलीफ करताय, ती आवाज वेगळाच. हा, ती नवरा बी घरा पडायचं. आईला अख्खं जग सुखात आहे. बायको नवरा बायको टंगडी गुतून पडल्यात. आणि मला नेमकं माझ्या आयुष्यात हे काय चाललं बा. 10 वाजले की बायको तर काय जवळच येऊन देत नव्हती. जाऊन दे गाडी, थांबवू नको, नाही तर बाहेर किचनमध्ये झोप. लय अवघड कार्यक्रम. ती नवरा घरा पडलं, ती जरा बेखाड होतं. ती आपलं काय त्याचं कसं आहे, आता पदरात पडलं आणि पवित्र झालं बाई, प्रपंच तर करायचं आहे. पण ही अवघडच आहे भाऊ. आता काय करावं, ही कुणाला सांगता बी येणार म्हणता येणार. गप बसून बुक्याचा मार सहन करा सुरुवात केली गाड्यांनी. म्हणलं बघू काय होतंय अजून. त्याच्या डोक्यात काय होता बी त्याचा विषय नव्हता. पण ही सुगंधा सगळी नटली बिटली व्यवस्थित, जेवण बिवण केलं असायचं, सगळी एकदम मेकअप बिकअप ओके झाला ना, की तो 2 माणसं झोपतील एवढा जो बेड होता त्या बेडवर झोपायची. रंगीत लाईट म्हणजे आपले 0 बल्ब चालू आणि पांघरून घ्यायची. ओके, नवऱ्याला एंट्री नाही, दारबीर लावून घ्यायची. प्या शिव म्हणला आले अवघडच काय भाऊ, काय झाली हिला. सकाळी विचारत होता, सकाळच्या बाहेर नवरा दार उघडायचा. जसं दिवस उजडन ती म्हणायची मला झोपायला 3, 3:30 वाजल्यात. 3:30 वाजता मी झोपले, मला काय उठू नका, मी उठणार 10 वाजता. म्हणजे एक 5-6 तास झोप पूर्ण झाल्यानंतर. ठीक आहे, त्याला इलाज नाही बाबा. आता काय, आता पदरात पडलं आणि पवित्र झालं. ती आपलं त्याचं उरकायचं काय किरकोळ स्वरूपात. ती काय हाय फाय कुटुंब नव्हतं, एकदम गरीब होते. आणि जायचं तो दुकानावर काहीतरी वस्तू विक्री करायला, सेल्समन म्हणून. ही 10ला उठणार, मग मस्तपैकी स्वयंपाक करणार, रिक्षावाल्याजवळ त्या दुकानात डबा देणार, ही स्वतः जेवणार, सगळी घरची कामं करणार, साफसफाई करणार, सगळं. सकाळच्या पारी दुपारच्या पारी ते जर बघितलं नवरा आला ना, तर ती पहिल्यासारखी बायको. म्हणजे एकदम नाजूक आवाज, तिथं वागणं बघणं, लाजून लपून आहो जाऊ व्यवस्थित. आयला म्हणलं ही आता नवऱ्याचं तुम्हाला सांगू, नवऱ्याची दुखणी लई वेगळी असते. ती कळायची नाही सगळ्याला. तुमचं लग्न झाल्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही. असं काय ना, ज्यांचं बिगर लागणार त्यांना सांगतो. ते म्हणला रात्रीचा तर वाईट प्रॉब्लेम भाऊ आपला, आपल्याला काही टंगडं टाकायचे चान्सच नाही. पण दिवसा बघू तर खरं जुळलं तर जुळलं. मग दिवसा त्यांनी जवळ घेतली, मिठीत घेतली, गोड बोलायला सुरुवात केली. आता ती लय अवघड आहे ती. म्हणजे आता ती काळाची शरीराची गरज आहे ना, काय करणार. तर तिने एक पत्नी आपल्या नवऱ्याला जशी उत्स्फूर्तपणे किंवा प्रेम करते, जीव लावते, जवळ घेते, तशा प्रकारे तिने रिस्पॉन्स द्यायला लागली. टायमिंग में थोडा चेंज है और कहानी में भी थोडा ट्विस्ट है. त्यांनी लगेच डोकं लावलं. हुशार गडी आहे बाबतीत, लय हुशार. हा, तो म्हणतो रातपाळी बंद, काय गरज नाही रात्रीची, जे काय होईल ते दिवसा. नॅचरल उजेड आहे ना, काय दिवसा कार्यक्रम चालू केला त्याने. म्हणलं बस ओके, आता मला काय नको.
तू आता रात्रीचं भर किती उडी हात काय फरक पडत नाही, अख्खं 2-4 कुलपं लावून बसली तरी काय फरक पडत नाही, खुश झाला घडीत होऊन द्या. तिचं डेली चालू ते. रात्र झाली 9-10 वाजले की सजाय म्हणजे सगळं चेहरा रांगवायचा, टाळ्या बिळ्या वाजवायची, कधी कधी खावायची. आणि बोलताना तिला जर काय विचारलं ना, ती पाण्याची बाटली आत राहिली, मी भरून ठेवली, मला पाण्याची बाटली दे ना, लय घाण शिवे द्यायची. जसे तृतीय पण देतात तशी द्यायची. सकाळच्या भारी परत क्लिअर. हा प्रकार महिनाभर चालला. हे म्हणला याला थोडं नवरा सगळ्यात भीती नवऱ्यालाच जास्त, का माहिती आहे का, म्हणला हे भूत लागले का काय लागले, काहीतरी विषय आहे. हिची जी आमची मिवणी आहे म्हणजे ती जी सुगंध आहे तिची थोरली बहीण, तिचं नाव आहे मंदाबाई. म्हणला मंदाबाईला बोलून घेतो. आता ती गावाकडं होती. म्हणला मिवणी बाई थोडंसं अवघडच आहे, तुम्ही नाही तुम्ही काय म्हणता, माझी बहीण काय इडी आहे का, माझ्या बहिणीला काय भूत लागलं का, नाही माझं तसं म्हणणं नाही, माझं कधीच काय म्हणणं नसतं, माझं तिच्याबद्दल तक्रार नाही. पण एकदा जी काय चाललंय तुमच्या पाया पडतो, एखाद दिवशी मुक्कामाला तरी या ना माझ्याकडे, इकडं मुक्कामाला या. फक्त तुमच्या बहिणीचं काय चाललंय, काय विषय, आता तुम्ही कसं मोठे आहेत, मला काय कळत नाही, तुम्ही या बुवा. मंदाबाई आली. आणि जी मोठी अशी 2 वर्षांनी, तिचा रुबाब तुम्हाला माहिती आहे लय मोठा. हां असंही आली की दिवसा ही बहिणीचं चांगलं एकमेकावर जीव, चांगलं एकमेक बोलणं चालणं. आणि मग मंदाबाई तिच्या नवऱ्याला म्हणते सुगंधाच्या, कुठं काय हो, नाही खरं कार्यक्रम 9 नंतर रात्री, तुम्ही फक्त आजच्याच मुक्काम करा, तुम्ही दोघी बेडरूममध्ये, मी आपल्या इकडं, तर आपल्याला नको, आपल्याला रातचं काहीच नको, मी आपलं बाहेर झोपतो, तुम्ही आज झोपा, मग मला उद्या भेटा बुवा, त्यात काय विशेष. मंदाबाई झोपली. आता मंदाबाई 9 वाजल्या की 9-9:30 वाजल्या, सगळी जेवणं बिवणं झाली. मंदाबाईला वाटलं गडीभर आपलं हे करावा, मोबाईल बघावा, गडीभरच्या संग गप्पा मारून झोपावा, काय माणूस काय जेवलं लगेच पाठकून अंग टाकीत नाही असं. ती केली बा आंघोळ, पाणी गरम करून आंघोळ. आता नवऱ्याला ती नवीन नव्हतं, आंघोळ केली. म्हणली सुगंधे ह्या टायमाला आंघोळ. तिने त्याकडं फक्त बघितलं, पुढं बघितलं, कारण ते आलं होतं त्याच्या अंगात. ती बघते आंघोळ केली. हा म्हणली सकाळी केली नसेल, जाऊन द्या मरू द्या. तो आंघोळ करून आले की केला मेकअप. आता कुठं जायचे तुला हिंडायला, काय मेकअप करते, हा कसला मेकअप, सगळं थापले, पांढरा शेपी तोंड आले. म्हणले असं बॉट लावलं तर बॉटलला सुद्धा लागणं असं, आणि चमक आहे त्याच्यावर मारणार. हा मेकअप काय मला आवडला नाही तुझा. शी मागं वळली त्या बहिणीकडं. तेरे को क्या करना है, क्या करना तेरे को, मेरा पैसे का मेरा पेट का मामला है, मेरे को पैसा कमाना होता है. ती मंदाबाई तर निम्मी कोमात. त्याला म्हणलं ही टाळ्या का वाजायला लागली बाई. नवऱ्याकडे डोकून बघितलं, ही अशी काय करते टाळ्या. म्हणला अजून काही झालं ना तुम्ही राहा, तुम्ही शांत राहा, फक्त तुम्ही फक्त बघत राहा काय होतंय ती. आपलं काय म्हणणं आहे, आपलं कुलप पॅक लावा, आपल्याला रात्रीचं काहीच नको, इच्छाच नाही राहिली. आता बघा तुम्ही आता बहिणी आता मी काय सांगावं. मंदाबाई तर नेहमी कोमात. आईला म्हणलं हिचं वेगळंच काय, ही थोडी बियायला लागली बहिणीला, बहीण असून बियायला लागली. म्हणली आता जागत राहते बघ, आता काय येतं, हिला काय बोलायच नको, हिचं वेगळाच आवाज निघतोय. तिने सगळं मेकअप केलं. अच्छे सोना मेरे को तकलीफ नाही मागताय. हां ती एक नाही 2 नाही, मंदाबाई फुल कोमात. ती म्हणली आता वाटलं जाऊन दे, याला झोपून दे आता. पण मंदाबाई ही तिची सुगंधाची बहीण असून 2 वर्षांनी मोठी होती. त्या बाईला एक गोष्ट गावाकडची होती, सगळ्यांना माहीत असतं. तिच्या एक डोकं परफेक्ट डोक्यात आली की ह्याला कुठंतरी लागिरली, हिला कुठंतरी काहीतरी झालंय, काहीतरी विषय आहे. आपलं कसं आहे, सुंडरीत कुंडरी करा, आपलं लय डोक्याला ताण करायला नको, नाही तर आपला करेक्ट कार्यक्रम व्हायला बसलाय, आपलं न्यार राहा. आणि आतापर्यंत एवढं आश्चर्याचं दख बसल्यात, अजून काय काय होतंय बघत राहू. पण झोप जी आली होती ना, मंदाबाईची झोप पार उडून गेली. ही आपली मोबाईल बघितली, काय बघती तिला कळाना, रील्स बघती गडीभर, बहिणीकडे बघती गडीभर रील्स बघती, तशीच नेहार झोपून राहिली. पण झोप येत नव्हती तिला, उभी राहिली तशीच झोपली ती. 11:30 11:35 11:36चा टायमिंग झाला. 11:36ला ती दोघींनी मोठी अशी शाल घेतली होती काळ्या कलरची, म्हणजे थंडी नव्हती जास्त पण घेतली होती, आणि मुंबईत तशी थंडी नसती. ही आपली मोबाईल बघती, अशी बारीक बल चाललेला आहे, ती शाल गेली बा खाली. त्याला म्हणलं शाल कशी काय पडली, तिने काही लक्ष दिलं नाही. नॉर्मल माणूस जगताना जी गोष्ट कधीच होत नाही त्यामुळे माणूस एवढं लक्ष देत नाही. हा ती गेली शाल खाली. बोलता बोलता ही बघती,
ती तपली बहीण बघितली, त्या बहिणीचा जी साडी होती, सॉरी, जो गाऊन घातलेला होता, तो गाऊन असा हळूहळू हळूहळू वर गेला, पार बिंबीच्या वर गेला गाऊन. ती म्हणते याला गाऊन वर कसं काय गेला, झोपेत गेला असं. पण कधी कधी माणसाला जे बघतो त्याच्यावर विश्वास बसत नाही. थोरली बहीण राखाने धाकटी बहिणीला गाऊन गेला वर, तिने काय डोकं दिलं नाही. ही आपली मोबाईलमध्ये रील्स बघती, कोणाचं काय चाललेलं आहे. तर हिच्या लक्षात हिने बघितलं तर ती जी सुगंधाने जे घातलेलं आतलं आंतरवस्त्र आहे ते हळूहळू सरकत ओढग्यापर्यंत, ती मात्र तिने क्लिअर बघितलं. आणि तिला तुम्हाला सांगतो मुतायच आली. म्हणली बेकार काय भाऊ, काहीतरी पाटकून उठली, ए सुगंधी उठ, ए सुगंधी उठ. ती केली जागी. तर ती सुगंधी ही हिदाड्याच्या रूपात म्हणजे असं थोडक्यात त्या तृतीयपंथीच्या रूपात ती म्हणायची, काय को तकलीफ देते रे मेरे को, गल्ला दबंगे मारूंगे तुझको. लय खतरनाक हिंदी ती यांची. ते हिला आता शिकडं तिला बी आवडतंय, इकडं बहीण म्हणते नरडा दाबीन. त्या मांदाबाईची हागायची मुताची बंद झाली पार. ती म्हणली काय करावं आता. म्हणली हे बघ, तुझं घर, मला काय थांबायचं नाही, मी चालले. हिला काय जा म्हणून नाही, ये म्हणून नाही, असं म्हणून तिने पाटकून त्या बहिणीला, शेवटी बहीण आहे रक्ताची, परत विचार केला काहीतरी विषय आहे. परत ती आंतरवस्त्र ती वर घे, नीट घे, ती गाऊन खाली सोड. गाऊन खाली सोडला. परत तिला झोपलं. आणि ही मांदाबाई दुसऱ्याला पाठ टाकलं, ते हातरून टाकलं, खाली झोपली. डोक्याला ताण नको म्हणली. कसं होतं, ही याच्या बारात ही आपल्याला हे करू, पण झोप काय तिला येत नव्हती. ती आपली बिथडा डोकं ठेवून तशी झोपली. हिच्याकडं सारखी बघायची. तास गेला, 1:30 झाला, 1:30 वाजले रातचे. 1:30 वाजल्या तरी परत काही वस्त्र वर नाही, काय केलं, काय ओढलं नाही, काय नाही. हा म्हणली काहीतरी असं. मला स्वतःला चिमटा घेऊन बघितला, ह्याला खरंच आहे बाई, सगळं अवघड आहे. मग तशीच झोपून राहिली. परत ती टिकून राहिली बिथडाला. पण आता माणसाचं कसं आहे, काही म्हणलं तरी म्हणजे सावधाचं असं पेंगाळ ऑटोमॅटिकच बघा, डोळ्यावेची ती म्हणतात त्याला झोप यायला लागते. आणि मग ती बसल्याच तिथं लाव आणली. ती जशी लाव आणली, तिला स्वतःला जाणीव झालं तिची स्वतःची साडी वर केल्याची. आणि जशी कोणतरी आपली साडी वर करतंय, बहिणीची मांदाबाईची साडी वर करतंय लक्षात आल्यावर तिने असं केलं, बघितलं, उठली ताट फाडून. तर कुणीही दिसत नव्हतं तिथं, साडी तर पार वर. मग ती परत ती खाली टाकली, ती अशी खाली टाकली. तव्हा तर ती मांदाबाई पुरी गाभारली. दरवाजा उघडला, लाईट चालू केली, आत गेली, 1 गाला 2 गालास पाणी पिली. म्हणली काही होऊ द्या. पण टाईम बघितला, 1:45 वाजल्या होत्या. आपलं काही खरं नाही इथं म्हणली. आणि ती गुरत होई बाहेर. त्याचं दिवसा बघते, ती काय रात्र डोक्यात येते, काही तिकडं किती धुमाकूळ होऊ द्या, हा पार कारगिल होऊन द्या, तो बी येत नाही तिकडं. ती नवरा, भाऊजी उठा, तुम्ही उठा. ती उठलं. भूताटकीची बाधा आहे, लय खतरनाक आहे, लय बेकार आहे, आपल्या डोक्याच्या ताण करू नका, आणि तुम्ही जागा राहायचं, झोपायचं नाही अजिबात. आता बायकोला माणूस देतो, मिळूनला तर किती बेतो तुम्हाला तर माहीतच आहे. कारण मिळून नाराज झाली तर बायको विषय आपला. त्याच्यामुळे ते म्हणतो बसून राहतो, आता काही इलाज नाही माझं. आपलं काय नाही, आपल्या जिंदगीत एक तत्व आहे मला, देव ज्या टायमाला देतो त्या टायमाला घ्यायचं, बाकी डोकं लावायचं नाही. ती खुश झालं होतं, कारण दिवसा मिळत होतं. झालं ते बसून दोघं मग गप्पा मारल्या. जशा ती आतून आवाज यायचे, जा रे हरामी, मार दूंगी तुझको, अमकं तमकं. ते मला असं असतं, मला जुनं झालं ते. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय म्हणलं होतं की बाबा तुम्ही म्हणता नाही येणं कावा, तर आता आम्ही घेतो 90 म्हणला, पण टेन्शनमुळे घेतो म्हणला. पण कसं आहे, ही हाई असं आहे बाबा, म्हणजे तुम्ही म्हणता बाबा नांदवायचं नाही म्हणून, पण ती हाई असं आहे. माझं काही अडचण नाही तशी, पण काय असं तर बघा बाबा, तुम्ही आता मोठे आहेत अमकं तमकं. नाही म्हणले बघावं लागेल, तुम्ही काळजी करू नका, मी आता लय गाभारलेली आहे. बळ 3:30 वाजल्या की तिला अशी शांत झोपाली, कसला आवाज आहे ना काय ना. कारण तो होता ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्ताला दैवी शक्तींचा वास असतो हवेत. ब्रह्ममुहूर्ताला आध्यात्मिक पॉवर इतकी असते, पॉवर म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात त्याला. तिथं निगेटिव्ह एनर्जी थांबत नाही, ही तितकंच खरं आहे. ती निघून गेलं. सकाळच्या पारी बहीण पहिल्यासारखी अक्का म्हणली कुठं चालली तू, जाऊ नको. ही आपली तिच्याकडेच बघत ही, बया अगं पासल पडे रात्री माझा नरड दाबा निघाली होती, आणि आता लागली वय आखा करायला, तुझं लय अवघड आहे भाऊ. मध्ये हा म्हणले नाही आजचे दिवस राहा आणि खर्च करते. आता त्यांचा खर्च वेगळा, समजा चिकन बिकन आणायचं चांगलं. म्हणले तुझ्या पैशाने नको, माझ्या पैशाने तर अजिबातच नको, तू काहीच करू नको, मला पण घरी जाऊन दे. आपल्याला लई बिया वाटलेली आहे रात्री, माझी झोपसुद्धा गेली, सगळंच गेलेलं आहे. माझा जीव जायच्या आधी मला जाऊन दे.
तिने सरळ नवऱ्याला बोलावलं, गाडी बसले पटकन, म्हणले लवकर चला, जाऊन द्या गाडी, गेले निघून. आता ही जी बहीण आहे, हे बहिणीला काय तिकडे दम निघाना मांदाबाईला, आयलं म्हणली सुगंधाला ही जी बुधबाधा झालेली काहीतरी झाली, याचा उपाय केला पाहिजे. मग ती जिथं राहत होती जे इलाक्यात, ती मी गावाकडे राहत होती, ते शेजारी स्वामी समर्थांचं एक मंदिर होतं. बरेच लोक स्वामी समर्थांचे मंदिरं लय आहेत महाराष्ट्रात, भारतात आहेत, पण महाराष्ट्रात सुद्धा लय आहेत देणार बऱ्याच ठिकाणी. त्या स्वामी समर्थ मंदिराचे पुजारी होते, त्यांच्याकडे गेली, वयस्कर माणूस. शेवटी ज्या व्यक्तीला 60-70 वर्ष वय, त्याचा अनुभव पण तेवढा दांडगा असतो. त्या पुजाऱ्या म्हणली असा असा विषय, माझी बहीण लेड्यावणी करते, रात्री 9-10 नंतर एक तृतीय पंचाचं रूप घेते आणि अवघड आहे तिचं, ही सकाळच्या पारी क्लिअर होती. त्यांनी पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं, म्हणजे मला याच्यातली इतकी माहिती नाही, पण स्वामींच्या पुढं किंवा दत्तात्रयांच्या पुढं ही ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पुढं ही शक्ती क्षीण होते, किंवा आपले महाकाल उज्जैनचे, म्हणजे तिथं तर काय माणसां जाळल्यानंतर जी राख बनते हाडाची, त्या हाडाने जे अभिषेक, त्या राखेने, माणसाच्या राखीने अभिषेक केला जातो महाकालला. हा नसलं तर सर्च करा तुम्ही किंवा बघा जाऊन. हे असं आहे म्हणले, पण तुम्हाला आध्यात्मिक टच पाहिजे, काहीतरी तुम्हाला काहीतरी हे पाहिजे तुमचं, तर तुमचं ओके होईल म्हणले. दैवी देणगी किंवा तुम्ही काही नामस्मरण म्हणा, काय कुठं खर्च करायचा नाही, काय नाही, आणि आपल्याला बरं वाटलं ना, सगळ्यात बेस्ट. म्हणजे हे सगळ्यात त्यांनी सांगितलं उपाय, तुमच्या हिशोबाने चाला, पण त्याला अध्यात्म मार्गात यावं लागेल. कुठले तरी आता तुळस बिळस तर सिटीत काय राहिलंच नाही तसलं, तुळशीला पाणी. तुम्हाला सांगतो, एखादी स्त्री वेश्या व्यवसाय जरी करत असेल तिच्या पोटासाठी, पण तिचा जो मासिक धर्म आहे त्याच्यानंतर ती पवित्र बनते. ही आपली संस्कृती सांगते, सनातन तुम्हाला सांगतो. ती धंदा करते आणि ती वाईट आहे, ही आपली मानसिकता आहे, आपल्या मेंदूत आहे, पण तिच्या मासिक धर्मानंतर ती पूर्ण शुद्ध बनते. हे त्या स्त्रीचं सत्व आहे, असा विषय असतो. ते आतलं नॉलेज आहे, तुम्हाला मी सांगन कावा तरी. आता ह्या घटनेमध्ये ही म्हणली ही काय बरोबर नाही, आपण काहीतरी करू. आता इथं विषय असा झाला की ती दिवसभर जायची बहिणी, रातची काय तिथं थांबत नव्हती. तो जो प्रकार आहे हा त्यांनी विचारलं बहिणीला, बाबा ही किती होता. मग ती बहीण बी बोलती झाली. त्याच्यानंतर ती बोलती अशी झाली की जो कोणी आहे तो रात्रीचा येतो आणि मला असा एकदम चकाचक आंघोळ करून मेकअप करून झोपावं लागतं, आणि 11-12 वाजता आमचा जो शारीरिक संबंध चालू होतो तो 3-3:30पर्यंत, 3:30 नंतर तो निघून जातो. दुसरी गोष्ट, मला याच्यातून बाहेर पडायचं नाही, मला असंच जगायचे, मला परिपूर्ण शारीरिक सुख देतो. आणि नवऱ्याचा विषय ना, नवऱ्याचं दिवस आहेच, त्याच्याबद्दल काय वाद नाही, आणि नवरा तिथंच होता, ते मला माझी काय अडचण नाही. जो कोणी आहे तो दिसत नाही, काय हे लक्षात घ्या, ते दिसत नाही, ते फील तिला जाणवतं फक्त. शेतीने सांगितलं. आता श्रीमंताबाई म्हणले अवघडच भाऊ, तिची बहीण ती येडी जायची फार, म्हणले आता हे अवघडच आहे. म्हणजे अजून काय होतंय, घरात 500, 700, 1000, 2000च्या आत आणि 500-600 रुपयाच्या पुढं अशी रक्कम आठवड्यातून 2-3 वेळा, कधी कधी रोज अशी मिळते. पैसे मिळतात, तेच पैसे सगळे सुट्टे असतात. कधी 2000ची नोट नाही सापडली, कधी 500ची नाही सापडली, पण 10, 20, 50 म्हणजे एक तृतीयपंथी जे मागितल्यानंतर जे प्रकारचे पैसे त्यात, जुन्या नोटा कधी फाटलेल्या अशा पण त्याच्यामध्ये कपाटाखाली मिळतात, गादीखाली मिळतात, कुठंतरी जुन्या बांड्याच्यात मिळतात, आडगळीच्या ठिकाणी मिळतात, जाडून घेताना मिळतात, कुठेही मिळतात, पण पैसे मिळतात. ती पैसे झालं. दुसरी गोष्ट, रात्रीचं ते नवरा म्हणला, ही 2-3 वेळा अशी म्हणली की मला माझ्या हातावर दिनेश नाव कोरायचं आहे. हातावर आपण गोंधून घेतो ना, यांनी काही लक्ष दिलं नाही, म्हणजे तो दिनेश असला पाहिजे. चौथी गोष्ट, मेकअपचा जो आरसा आहे त्या आरशावर लाडो असं लिपस्टिकने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने लिहिलं होतं. हा बी 2-4 वेळा प्रकार काढला. मग शिजी म्हणले की बाबा हे चालले केव्हापासून, काय भानगड ही. तर 2017चा विषय आत्ता चाललंय, 2024 गेलं, 8 दिवसांनी 2025 चालू होईल. तुम्ही आत्ता ज्या क्षणाला हा एपिसोड बघत आहात त्या क्षणापर्यंत ती सुगंधाबाई त्या ठिकाणीच राहते. आता सुगंधाबाई तुम्हाला माहिती आहे, मी काल्पनिक नाव दिलेलं आहे, पण हा विषय तिथे आपले सबस्क्रायबर अख्ख्या महाराष्ट्रात, त्यांच्या जवळपास विषयानंतर मला फोन करा. मला ह्या केसमध्ये त्या महिलेला मला आतून वाटतं की तिने हा विषय सोडून द्यावा
आणि आपलं मोराळ्याचं दत्ताचं देवस्थान आहे, गाणगापूरचं आहे, त्या कुंडात तिला तिची मुक्तता केली पाहिजे. पण मला अशी भीती वाटते की ह्या महिलेचा जीव एक दिवस देण्या घेतल्याशिवाय राहणार नाही. हां, किंवा तिच्या जगात तिला नेल्याशिवाय राहणार नाही. तिला आणि पैसे मिळतात. आता पैसे इतके आत्ता परिस्थिती अशी आहे, कार बी घेतली या, हप्ता जातोय सगळं, कुणी काय काम करत नाही. आता नवरा 2-4 दिवस राहतो तिथं, बाकी दिवस वडील आजारी असं गावाकडे जातो. हा, ती एकटी राहते. पण इतक्या दिवसामध्ये तिने घरालाच इंटिरियर अमकं तमकं ही 2-4 लाख रुपये घालत, पैसे येतात ना. ही अशी दुर्मिळातली दुर्मिळ केस आहे की आजच्या तारखेला तुम्हाला माहिती आहे, उष्टे हाताने कावळा सुद्धा आणत नाहीत लोक. का? आता आपल्या बोटाला चिकटलेला शीत तो खाईल म्हणून. असं जग आहे आता. हां, कष्ट करा, भाकर खा. सगळ्यांना कष्ट करावं लागतं, काम करावं लागतं. ही एकमेव असे जोडपं आहे, ह्या जोडप्याला 1 रुपया कमावला त्यांचं कधी लाईट बिल थकत नाही, काय नाही. का? तर अज्ञात व्यक्ती अशा प्रकारचे संबंध ठेवल्यानंतर आजकालच्या म्हणजे शास्त्रशुद्ध इंग्रजी भाषेत बोलायचं झालं, एक अतृप्त आत्मा आणि एक जिवंत स्त्री ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये 7-8 वर्षापासून येतं. म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल विषय. आणि तो ती पैसे पण आणून देतो. आता ह्याच्यातले गमती अजून दडलेले आहेत. लय लांबायला लागले, पण थोडं 2 मिनिटात वर राखतो. मग तुमचं लय आवडतं, तुम्ही लयच कमेंट आणता लय लांब होता म्हणून, असा विषय. ह्याच्यात एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे, पैसे घरी येतात, ते आणून देतो कुठतरी काहीतरी विषय. ते बाईचे आज असं म्हणते, आता तुम्हाला माहिती लेडीजला किती अधिकार आहे. पोलीससुद्धा काय करू शकत, तुम्ही आम्ही तर लय लांब. त्याला कितीही कन्व्हिन्स केलं त्याच्यापासून मला काही धोका नाही. तो जे करतो ते मला पटतं, ते मला मान्य आहे. माझ्या इच्छेने मी त्याला शरीर सुख देते, तो करतो आणि तो फोकाट करत नाही. तो पैसे ठेवून जातो कुठे, ते मला सापडतात पैसे. काय डोकं लावणार तुम्ही? आता हायकोर्टने सुप्रीम कोर्टात केस गेली तरी काय डोकं लावणार? इथं मिलिटरी आणणार तिथं, अरे मिलिटरी आणून गोळी घालता कोणाला दिसत नाही ते. पण त्याचा मार्ग हा आध्यात्मिकमध्ये दडलेला आहे. त्या स्त्रीला भविष्यात जाऊन धोका आहे ते जीवाला, असं मला मनापासून वाटतं. म्हणून जरी ती महिला जरी ऐकत असेल, एक काळ असा होता की त्या महिलेला बाहेर पण निघायचं त्याच्यातून, हे पण तुम्हाला सांगतो. ती परत तिच्या जगात रममाण झाली, पण ती धोक्यात आहे आणि तिचा जीव वाचवणं हे स्वतः तितकंच महत्त्वाचं आहे. हे आता याच्यामध्ये आत्ता जे सांगितलं मागून हे सगळे सत्यकथा आहे, सत्यघटना आहे. आणि काही त्याला मी काल्पनिक किंवा आपलं थोडंसं व्यवस्थित सांगितलं तुम्हाला समजून, असा विषय. पण ह्या घटनेमध्ये गौरव तिवारी, याचं मला विशेष नाव घेऊ वाटतं. गौरव तिवारी हा बुथ पकडण्याचं काम करायचा, बुथाशी चर्चा करायचा, बुथाची वार्तालाप करायचा, त्यांची दुनिया जाणून घ्यायचा प्रयत्न, त्यांचं जग वेगळं आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि त्याला तो सायन्सचा आधार द्यायचा. हां, इलेक्ट्रोमॅग्नेट फील्ड मीटर म्हणून नाही, त्याच्यात ती बुथ एनर्जी दिसायची, सगळं दिसायचं. तर त्याचासुद्धा करेक्ट कार्यक्रम त्याला खून करून टाकला त्या बुथांनी. अजून सायन्सला आणि आपल्याला पोलिस सापडलेला नाही गौरव तिवारी कसा गेला ती. पण ह्या केसमध्ये गौरव तिवारीसुद्धा म्हणजे त्यांनी महत्त्वाची भूमिका ही केली असती, असा विषय. त्याच्यामुळं ही भयकथा सांगताना मला थोडंसं ही वाटलं की तुम्ही ॲक्सेप्ट करताल नाही करताल, पण तुम्ही सुज्ञ हुशार आहेत. काय जिथं काय घडत नाही जे तुम्हाला माहिती हवी असं मला वाटतं ना, 100पर्यंत मनापासून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. रामकृष्ण हरी माऊली. जय स्वामी समर्थ.